दसरा असो, दिवाळी असो, संक्रांत असो, कुठलाही सण, हॅप्पी दसरा, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी संक्रांत, आपण असं नाही म्हणत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड बोलायचा सण, तिळाचे पदार्थ खाण्याचा सण. पण तो फक्त त्या दिवशी तिळाचे पदार्थ नाही खायचे. त्याच्या अगोदर 4 महिन्यापासून म्हणजे दिवाळीपासून आपल्या शरीराला आतमध्ये उष्णतेची गरज असते, कारण बाहेर खूप थंड असतं. म्हणून तीळ हे आपल्या जेवणामध्ये यायला पाहिजेत. ते तीळ गुळाच्या रूपानेच यायला पाहिजेत असं नाही. तुम्ही स्वयंपाकात घाला, तुम्ही पराठ्यांमध्ये घाला, तुम्ही कुठल्याही जेवणात फोडणीला घाला, कसेही वापरा, पण ते तीळ आपल्या जेवणामध्ये यायला पाहिजे. आणि जो शेवटचा थंड असण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांती, त्या दिवशीपासनं उत्तरायण चालू होतं, दक्षिणायन संपतं, म्हणून त्याला उत्तरायण सुद्धा म्हणतात. तर उत्तरायणाच्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळाचे लाडू द्यायचे आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता थंडीचे दिवस संपले, मोठे उन्हाळ्याचे दिवस, आपल्या आतमध्ये पण उष्णता वाढायला लागते, कधी कधी चिडचिड होते, आपण एकमेकांवर चिडतो. तसं चिडू नका, गोड गोड बोला. म्हणून आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करा. वाढदिवस आहे, औक्षण करा मुलांचं. केक कापण्यामध्ये वाढदिवस नव्हे, अहो परदेशात सुद्धा केक कापत नाहीत. ही कुठनं तरी आलेली काहीतरी एक संकल्पना आहे. परदेशात सुद्धा मुलांना आवडती वस्तू द्यायची, आणि केक हा नंतर आलेला प्रकार आहे. हा साधारण 1945-50 साल नंतर आलेला त्यांच्याकडे सुद्धा प्रकार आहे. तिकडच्या सुद्धा अनेक पालकांना हा प्रकार आवडत नाही. त्यामुळे एक छोटंसं निरांजन घ्या, वात लावा, अंगठी घ्या, सुपारी घ्या, हळद कुंकू लावा आपल्या बाळाला आणि औक्षण करा. त्या तुझं आयुष्य छान राहावं, तुला हवं ते सगळं मिळावं, अशा प्रकारे आशीर्वाद द्या. मुलांनी आपल्या आईवडिलांना, आजी आजोबांना, काका काकूंना, जे कोण मावशी काका कोणी घरात असतील त्यांना पाया पडा, त्यांचे आशीर्वाद घ्या. दिवाळी दसरा सुद्धा आशीर्वाद घेऊन साजरा करायचा आहे. सोन्याचं पान द्यायचंय, आपट्याचं पान. आपट्याचं पान म्हणजे काय, त्याला कांचनार असं म्हणतात. कांचन वृक्षाचा ते पान असतं. आयुर्वेदामध्ये या कांचनार वृक्षाला अतिशय महत्त्व आहे. आपल्याला ज्या गाठी येतात, आपल्याला जे थायरॉईडचे विकार होतात, ओव्हेरियन कॅन्सर होतात, हे सगळे ह्या कांचन वृक्षाच्या औषधांनी बरे होऊ शकतात, म्हणून त्याला ते महत्त्व आहे. तर ते नुसती झाडाची पानं तोडू नका, फक्त आपण सोनं द्यायचंय, पण ते सोनं आपण प्रतिकात्मक रूपाने सुद्धा पाया पडून सुद्धा देऊ शकतो. असे आपले सण जर तुम्ही साजरे तुमच्या घरात करत असाल तर आम्हाला अवश्य कळवा, कारण आम्हाला तुमचे विचार जाणून घ्यायचे. तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा, किंवा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही कळवू शकता. अशा पद्धतीने आपले सण, आपल्या मातीचे सण आपल्या पद्धतीने साजरे करा.